रोल हे झालं कोण दिसतंय तुला इकडं कोण दिसतंय सुजय सर अंत करून एक मिनिट घेतलं का काय माहिती कोण आहे अंत हाय लेवल तुमचे कुठला चॅनल आहे डिजिटल चला रोल चला रोल एका सर्वपक्षीय बैठकीत तुम्ही होतात मात्र पाकिस्तानकडून आज सुद्धा काही हल्ले झाल्याचं लष्कराने म्हटलेलं आहे आणि नागरी विमानाचा वापर केला जातोय. भारत युद्ध करण्यास समर्थ आहे मात्र कुठल्याही नागरिकावर हल्ला करणार नाही. मात्र पाकिस्तानकडून प्रत्युत्तर येण्यास सुरुवात झाली. खरंच कालच्या ऑल पार्टी मीटिंग मध्ये डिएस्कलेशनची आम्ही चर्चा केली. आमच्या सगळ्यांचीच इच्छा होती की हे युद्ध वाढवू नये अशी काल सविस्तर चर्चा ऑल पार्टी मीटिंग मध्ये झाली आणि आम्ही सगळ्याच पक्षांनी एका सुरामध्ये भारत सरकार आणि लष्करांबरोबर आपण आहोत असं काल ठरलं. आणि सोशल मीडियावर कोणीच काही चुकीचं लिहित असेल तर ते दोन्ही बाजूनी थांबवलं गेलं पाहिजे, कोणी राजकीय पक्षाचे लोक असतील तरी. आणि आमच्यासारख्या सगळ्यांनी लोकप्रतिनिधींनी जे काही स्टेटमेंट्स करू किंवा सोशल मीडिया टीम्स करतील ते त्याच्यात कोणी कुणावर टीका करायची नाही. आता आपण सगळे भारताबरोबर आहोत हे सातत्याने जगामध्ये हा मेसेज केला पाहिजे. याची सविस्तर चर्चा काल ऑल पार्टी मीटिंग मध्ये झाली. पाकिस्तान जर हल्ले प्रति हल्ले करतोय आपण करतोय खूप पुरेच कालच कालच्या ऑल पार्टी मीटिंग मध्येच माननीय अटलजींचं एक स्टेटमेंट कोणीतरी वाचून दाखवलं. त्याच्यात आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं स्टेटमेंट असं आहे की युद्ध सुरू आपण करू शकतो पण युद्ध थांबवायचं कसं हे खूप मोठं आव्हान असतं. आणि अर्थातच भारताकडून युद्ध करायची आपली इच्छा नाही. आपण डिएस्केलेट करण्यासाठी जे काय करायला लागेल ते केलं, असं करायला पाहिजे अशी एक भूमिका काल सगळ्यांची होती. आणि कुठल्याही सिव्हिलियन्सवर भारत अटॅक करणार नाही हे भारताचं धोरण आहे आणि ते कालही होतं, आजही आणि उद्याही त्याच्यात सातत्य राहील. पण युद्ध थांबताना दिसत नाहीये कुठे. कालपासून आपण पाहू शकतो की आतापर्यंत पण वॉरची चर्चा सुरू आहे त्यांच्याकडनंही आणि आपल्याकडनंही प्रति हल्ले सुरूच आहेत. मग आता पुढे काय होईल याचं असं काय विश्लेषण तुम्हाला? हार्ड टू टेल. आता डिएस्केलेट कसं करायचं याच्यासाठी सगळ्यांनाच काम करावं लागेल. आणि जयशंकरजींनी जवळपास 10-11 देशांची आज सकाळीच ते बोललेले आहेत. कालही त्याचा उल्लेख कालच्या मीटिंगमध्ये झाला. त्यामुळे सातत्याने 24/7 मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स हे काम करतंय आता. त्याच्यामुळे बघूया पुढे काय होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरून असं म्हटलं जातंय की पाकिस्तानने युद्ध थांबवावं कारण अमेरिकेने सुद्धा म्हटलंय. मात्र पाकिस्तान कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाही आणि तुर्कीने त्यांना पाठिंबा दिला, चीन सुद्धा पाठिंबा देते. त्यामुळे एकाच वेळी दोन राष्ट्राविरोधात लढायची वेळ येईल असं वाटतं. बघूया आता. इट्स टू अर्ली टू से. एक मिस्रीजींचं स्टेटमेंट 1 तासापूर्वीच आलं होतं, तुम्ही ते ऐकलंही असेल. त्यामुळे मला वाटतं त्यांनी एक खूप क्लिअर स्टेटमेंट 1 तासापूर्वीच MEAने केलेलं आहे. त्याच्यावर वेगळं काही बोलणं ही आता ती वेळ नाही. त्याच्यामुळे जे काय सरकार तुम्हाला सांगतंय ते ऐकायचं आणि एक जबाबदार भारतीय म्हणून आपण सगळ्यांनी त्याच्यावर जितकं कमी बोलू तितकं जास्त योग्य. थोडक्यात आता सरकार जे ठरवेल त्या निर्णयाच्या पाठीशी पूर्ण देश मागे. हो, असंच असतं अशा परिस्थितीमध्ये, असंच असतं. पहलगामला काही आपण पहलगामचा बदला आपण तिथल्या एकंदरीत काही राजकीय आता शेवट मी एक सर्वपक्षीय नेते म्हणून युद्ध पुढे चालावं थांबावं एक शेवटी काय नाही, आम्ही काल विनंती केली सरकारला की डिएस्केलेट कसं करता येईल याच्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजे. कारण का कुठल्याही युद्धामध्ये हे एक आपण बघतो की त्याच्यात गरीब कष्ट करणारे, आज तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील, एक व्हिडिओ आज फिरतोय जो माझ्याकडे आलाय की 10 लोक असे दाखवले जे आपापल्या घरातमध्ये युवक आणि युवती त्यांना कोण आरती करून पाठवतंय, कोण लगेचची पूजा करतंय,
कोण रेल्वे स्टेशनला त्यांना सोडायला जात आहे. आणि भारत सरकारकडून कळालं की जे सुट्टीवर आहेत त्यांना सगळ्यांना परत बोलवलं गेलं. त्यामुळे खूप इमोशनल ही वेळ आहे आणि कुठल्याही युद्धामध्ये दोन्ही बाजूने खूप लोकांचा जीव आपण गमावतो. त्याच्यामुळे ह्याच्यात डिएस्केलेट कसं करता येईल आणि चर्चेतून जर काही मार्ग निघत असेल तर तो करण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल. असं कालही आम्हाला सांगण्यात आलं आणि आमचंही सगळ्यांचं तेच मत होतं की डिएस्केलेट कसं होईल याच्यासाठी आपण सगळ्यांनीच मिळून प्रयत्न केले पाहिजेत. कारण का स्टुडंटचे इश्यू आहेत. म्हणजे काल रात्री मी 2 वाजेपर्यंत एवढ्यासाठीच जागी होते की पंजाबमध्ये अनेक बारामती लोकसभा मतदारसंघातली आणि पुणे जिल्ह्यातली मुलं आहेत. ती मुलं सातत्याने फोन करत होती की आम्हाला घरी यायचंय. ते सगळं कोऑर्डिनेशन तिच्या सरकारशी बोलून ती मुलं घरी परत कशी, आता ती मुलं दिल्लीला पोहोचले, दिल्लीवरनं ट्रेनमधून त्यांना आपण पुण्याला आणणार आहोत. असे खूप लोक कुठे कुठे अडकलेत. आज मला बरीचशी मुलं अशी आहेत जी UPSC ॲस्पिरंट्स आहेत, त्यांची परीक्षा आहे 25ला, ते सगळे दिल्लीमध्ये. ते कन्फ्युज आहेत की दिल्लीत राहायचं का घरी परत जायचं. त्याच्यामुळे ह्या स्टुडंट्समध्ये खूप अनरेस्ट आहे. मुलं घरी आई वडील चिंतेमध्ये, तिथे मुलं काय करायचं हे मुलांना समजत नाही. त्याच्यामुळे खूप अनरेस्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना जितकी मुलं घरी येतील त्यांना मदत करता येईल किंवा जिथे आहेत तिथे सुरक्षित कशी राहतील याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजे. भविष्यात पुन्हा काही 2-3 दिवसात ऑल पार्टी मीटिंग काही सरकारकडनं आता तर कालच तर झाली आहे. त्यामुळे अजून 2-4 दिवस तर काय होईल, अगदीच एस्केलेट झालं तर बघूया. आपण एअरलाईन्स इतक्या आज पुण्यातून पण मला वाटतं 18 का 19 फ्लाईट्स कॅन्सल झाल्या. त्यामुळे तो एक खूप म्हणजे फ्लाईट्स कॅन्सल होत आहेत. एअरपोर्ट जास्ती आज बंद झाले. त्यामुळे ह्या सगळ्या प्रिकॉशनरी मेजर्स, आज मुंबईमध्ये पण एअरस्पेस थोडा वेळ बंद होती असं ऐकलं. आता खरं खोटं मला माहिती नाही, कारण इतक्या न्यूज फिरत आहेत आणि काल त्याच्याबद्दलही ऑल पार्टी मीटिंगमध्ये चर्चा झाली की ज्या फेक न्यूज फिरत आहेत त्या काही करून आपण सगळ्यांनी मिळून कंट्रोल केल्या पाहिजेत. आणि आपण जबाबदारीने काही असो, आपण जर काही आपल्याकडे आलं ते फॉरवर्ड केलंच पाहिजे. हा आग्रह काही दिवस आपण सगळ्यांनी स्वतः, आणि त्याची सुरुवात माझ्यापासून मी केली पाहिजे, हे फॉरवर्ड करायला आपण थोडे दिवस स्वतःवरच कंट्रोल ठेवला पाहिजे. ताई, राजकीय प्रश्न असा आहे की आज दुपारी तुम्ही साताऱ्यात म्हणलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, यावरती मी माहिती घेऊन बोलेन. याबाबत आपण माहिती घेतली आहे का आणि काय? माझी अजून कोणाची भेटच नाही झाली. कारण का काल रात्री मी उशिरा दिल्लीवरनं आले, कारण का माझी ऑल पार्टी मीटिंग होती. त्याच्यानंतर इन्कम टॅक्सची सिलेक्ट कमिटीची जी मीटिंग होती ती संपून फ्लाईट करून मला यायला उशीर झाला आणि सकाळी 6 वाजता मी साताराला गेले. सातारा गेल्यावर नंतर रयत शिक्षण संस्थेचा कार्यक्रम होता. मग भटक्या विमुक्त समाजाचा जी संस्था आहे लक्ष्मण माने साहेबांची, तो कार्यक्रम होता. तिथून आदरणीय पवार साहेब बारामतीला गेले आणि मी ह्या कार्यक्रमासाठी पुण्याला आले. त्याच्यामुळे माझे कुणाशीच बोलणं झालंच नाही. आणि त्यातून माझा कालपासून सगळा वेळ ही जी मुलं पंजाबमध्ये किंवा दिल्लीमध्ये त्यांचं कोऑर्डिनेशन, काही आज भिगवणला आमचे एक सचिन भाऊ म्हणून फॅमिली आहे, त्या सगळी फॅमिली सचिन भाऊंची सगळी कुलू मनालीला गेली. आता कुलू मनालीवरनं त्यांना दिल्लीला आणणं आणि दिल्लीवरनं मुंबईला आणणं, तर हे सगळं कोऑर्डिनेशन त्या सगळ्या मुलींचा ग्रुप गेला. त्यामुळे काल आणि आजमध्ये माझा जास्त वेळ हा रेल्वे आणि एअर इंडिया किंवा एअरपोर्ट अथॉरिटीबरोबर कोऑर्डिनेट करण्यात येतात. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. शेवटी साहेबांनी चेंडू तुमच्या कोर्टात टाकलेला आहे, तुम्हाला ऑब्व्हियसली त्याला वेळ लागेल, कारण दादाही बोलले नाही, तुम्ही अजून ती भूमिकेत गेलेल्या दिसत नाहीयेत. पण कार्यकर्ते मात्र आम्हाला तुमच्या आजूबाजूला बसलेले दिसतात. तुम्ही गटातले त्यांनी तयार केली, हे नेहमीच असतात, हे पण नेहमीच असतात. हे सगळे जे आत्ता आहेत ना हे, आणि मी तुम्हाला एक सांगते, माझ्या लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण तुम्ही असं कॉमनॅलिटी म्हणून बघू नका. कारण आम्ही एक कुटुंब म्हणून गेले अनेक वर्ष काम करतोय. आम्ही लग्न कार्यात सगळीकडे 2.5 वर्षात पण भेटलेलो आहोत, प्रचारात पण भेटलेलो, लोकसभेच्या प्रचारात पण भेटलेलो आहोत. तेव्हा पण आम्ही एकमेकाशी अतिशय प्रेमाने आदराने भेटलोय. कारण, आणि हे मी माझ्याबद्दल नाही, काल मुरली अण्णांनी एकत्र आणत दिल्लीवर, पण मुरली अण्णांना मी काय फार वर्ष ओळखते असं नाही, पण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये किती 1 वर्ष झालं असेल एक सरकार, माझी त्यांची चांगली ओळख झाली. अनेक वेळा पुण्याच्या फ्लाईटवर जायची याची वेळ होते, पार्लमेंटच्या गप्पा होतात, बिल्सवर चर्चा होते, त्यांच्या जे सिव्हिल एव्हिएशनची बिलं आतापर्यंत आली त्या प्रत्येक बिलावर मी स्वतः बोललेले. त्याच्यामुळे अनेक वेळा संबंध येतात. आणि राजकीय मतभेद एका सशक्त लोकशाहीमध्ये असलेच पाहिजे, ते मनभेद असता कामा नये. आमच्या ह्या सगळ्या ग्रुपमध्ये
कधी मनभेद नव्हतेच कोणी कुठे असलं तरी. नाही, पण उत्तम जानकर असं म्हणाले की 4 आमदार होते सोलापूर जिल्ह्यातले ज्यांनी जयंत पाटलांना सांगितलेलं होते की आमची भूमिका आहे की अजित पवारांसोबत जावं आणि तुम्ही हे साहेबांच्या कानावर घाला. साहेबांनी काल असं म्हटले की जयंत पाटील सुद्धा निर्णय घेतील आणि तुम्ही सुद्धा घ्या. म्हणजे तुम्ही दोघं जे पूर्व पक्ष चालणार आहे, कारण यापुढे मी राजकारणात नसणार आहे, निवडणूक लढवणार नाही, त्यामुळे त्याचा निर्णय कोण घेणार आहे? कारण की आमदारातली अस्वस्थता आहे ते स्वतः एक आमदार असणाऱ्याने बोलून दाखवलेले आहे सोलापूर. शक्य असेल, मला नाही माहिती आमदारांचं, कारण का मी ते कोऑर्डिनेशन करत नाही. मी खासदारांचं कोऑर्डिनेशन माझ्याकडे असतं आणि 8च्या 8 खासदार जे निर्णय घेतील तो एकत्र घेतील. काय आता आमदारांचं काय कोऑर्डिनेशन, आता बोलणं नाही झालं ना, आधी लग्न कोंडाण्याचं. तेव्हा अर्थातच युद्ध आता जे चाललंय ती परिस्थिती, मुलांना परत आणणं जास्त महत्वाचं का आम्ही आमचं बघणं महत्वाचं? तर ऑब्व्हियसली पुढचे 8-10 दिवस हे पहिलं सगळं भारताचा इश्यू, आधी देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे इन दिस ऑर्डर पहिला देश. त्याच्यामुळे आता ऑन हाय प्रायोरिटी प्रत्येक भारतीय सुरक्षित आहे, जो बाहेर आहे कुठल्या दुसऱ्या राज्यात आहे, सगळं कोऑर्डिनेशन पहिलं केलं पाहिजे. आणि जो काय पक्षाचा निर्णय असेल, आता आमदारांचं माझं काही वैयक्तिक कोणाशीच बोलणं झालेलं आहे, त्याच्यामुळे उत्तमजी काय बोलले याची मला माहिती नाही. जे काय कोऑर्डिनेशन असेल ते पुढच्या काही दिवसामध्ये जसा हा सगळा क्रायसिस संपेल त्याच्यानंतरच चर्चा होईल. खासदारांची काय भूमिका आहे तुमच्यासोबत? आम्ही सगळे एकच आहोत. आपल्यासोबतच आहेत. आम्ही सगळे 8 खासदार टचवूड, आमचं कामही चाललंय, आमची टीमही चांगली आहे आणि एक हाय परफॉर्मिंग टीम म्हणून आमच्याकडे बघितलं जातं दिल्लीमध्ये. आणि सगळ्यांची भाषणं अतिशय उत्तम होतात, सगळे पार्टिसिपेटही करतात, सगळे कमिटी मिटिंग्सलाही फुल अटेंड करतात. त्याच्यामुळे तुम्ही जर 8ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदारांचा परफॉर्मन्स बघितला तर इट इज एक्झेम्पलरी. माझा नाही, मी उरलेल्या 7चा म्हणते. तर ते 7ही जण हाय परफॉर्मिंग आहेत आणि त्याच्यातून चांगली गोष्ट अशी आहे की अनेक त्यातले पहिल्यांदा निवडून आले, तरी त्यातले काही लोक इंग्लिशमध्ये पण भाषण करायला लागलेत आता. त्याच्यामुळे निलेश लंकेंचं इंग्लिशमधलं भाषण तुम्ही ऐकलंच असेल आणि ते अनेक वेळा इंग्लिशमध्ये बोलतात आता. त्यामुळे धैर्यशील दादा असतील, अमर काळे असतील, हे सगळे फर्स्ट टायमर्स आहेत. हे फर्स्ट टायमर्स असले तरी अतिशय उत्तम. म्हणजे बजरंग आप्पांना मला कधी कधी सांगावं लागतं की बजरंग आप्पा प्लीज दुसऱ्याला बोलू द्या कधीतरी एक दिवस. मग लढाई होती की नाही आज मला बोलायचं. तर आम्ही एक चार्ट केलाय पक्षामध्ये की सोमवार ते शुक्रवार प्रत्येकाला चान्स मिळेल, का नाही तर बजरंग आप्पांना नेहमीच बोलायचं असतं. आणि बजरंग आप्पा असे एक खासदार आहेत, त्यांनी बीडला पहिल्यांदा एअरपोर्ट मागणारा खासदार कोण आहे तर ते बजरंग आप्पा सोनवणे. आता ट्रेनचा आपण फॉलोअप रेग्युलर, तुम्ही त्यांचा सगळ्यांचे सोशल मीडियाचे हे बघा, मग म्हणजे रेल्वे सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या मध्ये ते सगळीकडे रेग्युलरली मीटिंग्स घेत असतात. प्लस मोबाईलचे टावर्स, मी मागच्याच आठवड्यात बघितलं बजरंग आप्पा सोनवणे आणि निलेश लंकेंनी मोठी जम्बो मीटिंग घेतली. मी बघितलं कसली मीटिंग घेत आहेत दोघं, तर त्यांनी IT ची मीटिंग घेतली होती आणि सगळे मोबाईल्स आणि त्या सगळ्याची. त्याच्यामुळे ते अतिशय ऍक्टिव्ह. ही 7ही जण आर मोस्ट वंडरफुल ॲसेट टू द पार्लमेंट. म्हणजे आम्ही एकत्र काम करतो म्हणून विषयच नाही. राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी आम्ही जवळ, आम्ही 8 खासदार, फक्त असं भूमिका घेण्याचं आहे. 8 खासदार जे करू, बसायचं. आम्ही 8 खासदार जे करू ते एकत्र करू. यापूर्वीही त्यांना फोडायचा प्रयत्न झाला होता, अशा प्रकारच्या बातम्या देखील पुढे आल्या होत्या. बातम्या येत राहतात. मग थोडाफोडी होण्यापेक्षा सत्तेसोबत गेलेलं काय वाईट आहे? 8 असा खासदार, एक विचार येतोय तुमच्या 8 पक्षात? नाही मला माहिती नाही, मी तुमच्याचकडून ऐकते. 8 खासदार हे एकत्र आहेत, त्याच्यात काही बदल नाही. आम्ही जो निर्णय घेऊ तो आम्ही 8 जण एकत्र घेऊ. काही तुम्ही मुरलीधर मोहोळचा उल्लेख केला, त्यांनी आज एक ट्विट केली की जेव्हा देशात मजबूत सरकार असतं तेव्हा काय होतं, आणि काँग्रेसच्या काळात झालेला मुंबईचा बॉम्बस्फोट किंवा दिल्ली साखळी स्फोट असं ट्विट आहे त्यांचं, आणि आता झालेला म्हणजे उरी हल्ला, स्ट्राईक, एकीकडे सर्वपक्षीय बैठकीत निर्णय होते की आता ह्याचं उत्तर मला नाही विचारायचं, हे मुरली अण्णांना विचारायचं. कारण का काल अमित शहाजी स्वतः आणि राजनाथ सिंगजींनी स्वतः आम्हाला सांगितलं की दोन्ही बाजूनी ना विरोधी ना सत्तेतले कोणीही एकामेकाला काहीही पुढचे काही दिवस बोलणे के लिए आमचे वाद भी बहुत है. आता नाही बोलणार. आता मी तर 15-20 दिवस जोपर्यंत सेटल होत नाही मी काहीही सरकारच्या विरोधात बोलणार नाही. बरं, थेट प्रश्न, तुम्ही किती वेळ घेणार आहात साहेबांनी दिलेल्या सूचनेचं निर्णय घ्यायला? एक तर मला साहेबांना भेटायला लागेल, त्यांनी काय प्रेसला सांगितले मला तर समजून घ्यायला लागेल. त्याच्यामुळे ते तुमच्याशी बोललेत, माझ्याशी कोणच बोललेलं नाही. त्याच्यामुळे आता माझी आणि त्यांची भेट जेव्हा होईल, कारण का ते आता बारामतीला गेलेत, मी इथे, आम्ही मुंबईला जाणार, मग मी बँगलोरला जाणार. आमची इन्कम टॅक्सची कमिटी मीटिंग चालली आहे, 1 नेशन 1 इलेक्शनची मीटिंग देहरादूनला चालली. त्यामुळे हे 1 नेशन 1 इलेक्शन आणि इन्कम टॅक्सचं एवढं काम चाललंय देश पातळीवर, प्लस हे युद्ध, प्लस मुलांचं काही कोऑर्डिनेशन सगळ्यात.
त्यामुळे हे सगळं जेव्हा होईल, जेव्हा माझी आणि आदरणीय पवारसाहेब, माननीय जयंतराव या सगळ्यांची भेट होईल, त्या भेटीनंतरच काहीतरी चर्चा होईल. मग दादा साहेबांच्या बोलण्यात असं एक जाणवलं की म्हणजे दोघांनी एकत्र म्हणजे तुम्ही आणि दादांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा असं एक आम्हाला एक ध्वनीत झालं. तर दोन्ही एकत्र बसणार असते आणि आता तेही मुंबईला गेले, त्यांची काहीतरी हाय अलर्ट झाले मुंबईमध्ये, त्याच्यासाठी त्यांनाही मुंबईला कुठल्या तरी मीटिंगला जायला लागलं. त्यामुळे पुढचे काही दिवस मी म्हणले पाहिजे, देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे आत्ताही देशाची वेळ आहे, त्याच्यामुळे नो कॉम्प्रोमाइज ऑन दॅट. ताई, तुम्ही आता युद्धाबद्दल एक महत्वाचं स्टेटमेंट, विद्यार्थ्यांना परत आणायचं म्हणजे विद्यार्थी नेमके कुठे अडकले? नाही, काही पंजाबमध्ये आहेत, काही दिल्लीमध्ये आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये मुलं शिकतात ना. पाकिस्तानमध्ये पण आहेत का असं काय? नाही, मला पाकिस्तानचं नाही माहिती. मी आपल्या देशामध्ये मुलं जी बाहेर आहेत, आई वडील नर्वस आहेत. आता पंजाबमध्ये मुलं आहेत, नर्वस आहेत आई वडील, त्यांची इच्छा मुलांनी परत यावी. पठाणकोटच्या मुली काल रात्रीच गाडीतून बसून गेल्या. मग ही मुलं पॅनिक झाली की आम्ही काय करू. म्हटलं करा. मग त्यांना एक टॅक्सी कोऑर्डिनेटली मी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले, ते माझ्याच बरोबर खासदार होते, त्याच्यामुळे त्यांनी काल मदत केली कोऑर्डिनेशन करायला. आता अश्विनी वैष्णवांशी बोलले, ते रेल्वे करून मुलांना पाठवून देतात. इट्स अ टीम वर्क. नाही, आपण ज्या आता सध्या परिसरात आहोत त्या परिसरामध्ये नवले ब्रिज आहे आणि खरं तर वारंवार त्या ठिकाणी अपघात घडत असतात आणि आपण देखील त्याची अनेकदा पाहणी केलेली आहे. मात्र गेल्या आठवडाभरामध्ये त्या ठिकाणी 3 मृत्यू तांडव जे आहेत ते पाहायला मिळाले. एकाच दिवशी 3 अपघात झालेले आहेत. कसं बघता या सगळ्याकडे? अनेक तिथं स्पीड ब्रेकर देखील लावलेले आहे, मात्र तरी देखील आता अशा अपघात. खरं तर युवराज इथे बसलेत, विशाल आहेत, दीपक, आम्ही सगळेजणच गेले अनेक वर्ष रेग्युलर, म्हणजे मला वाटतं हे लोक तर वीकली फॉलोअप घेत असतील, मेटिक्युलस फॉलोअप होतो याचा. आणि हे करत असताना आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत की 0 ॲक्सिडेंट. त्याचं नवले ब्रिज मध्ये जेव्हा ॲक्सिडेंट्स व्हायचे नऱ्याला, तेव्हा आम्ही माननीय गडकरी साहेबांची मदत घेतली होती आणि तिने एक NGO आम्हाला रेकमेंड केला होता. तेव्हापासून तिथले ॲक्सिडेंट्स ऑलमोस्ट शून्यावर आले. परवाच एक गालबोट लागला, पण त्याच्यात तो डार्क स्पॉट नव्हता. तुमच्या चॅनलच्या प्रमाणे मला असं वाटतं तो ॲक्सिडेंट वेगळ्या कारणामुळे झाला होता, त्याच्यात रस्त्याचा फॉल्ट नव्हता. तर तो जो NGO आहे, त्याच NGOचं मार्गदर्शन मला असं वाटतं आम्ही इथे मागवायचा निर्णय सगळ्यांनीच, या सगळ्यांचाच निर्णय होता की ज्यांनी नऱ्याला मदत केली आणि 0 ॲक्सिडेंट झोन केला, तसाच हाही 0 ॲक्सिडेंट झोन कसा करता येईल याच्यासाठी गडकरी साहेबांच्या ऑफिसची मदत घेऊन आम्ही त्या NGOला बोलवणार आहे. थँक्यू. अरे छोड़ो यार, क्या